महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यातच आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय HPN मराठी न्यूज चॅनलवरती। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, ज्यामुळे आमचे पावसाचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर अतिमुसळधार पावसासोबत महाराष्ट्रावरती नवीन संकट आलेलं आहे। पुढील 24 तास हे धोक्याचे असणार आहे। हवामान विभागाकडून हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत पुढील 24 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। वातावरण ढगाळ राहणार असून मुंबई आणि उपनगरामध्ये कमाल तापमान 25 अंश सेल्सिअस ते 29 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। कोकणात देखील हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्यानं हवामान विभागाचं म्हणणं आहे। मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं देखील हवामान विभागानं म्हटलेलं आहे। मराठवाड्याबाबत बोलायचं झाल्यास मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। पावसासोबतच वादळाचा देखील इशारा देण्यात आला असून वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर इतका राहण्याची शक्यता आहे। विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। पुढील 24 तासांसाठी पालघर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय, तर गडचिरोली, नांदेड, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तुमच्या भागात पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि जास्तीत जास्त बातमी शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या शेतकरी वर्गाला देखील होईल।